याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशीन बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय श्री गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को लाली मेरे लालन की जित देखूं उत लाल लाली देखन मैं चली मैं हो गई लाल लाल पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया 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 जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा गाथ्यातील कालाया प्रकरणातील 4 चरणाचा असा अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ही भगवंताने गोपाळांना कशी निश्चिंती दिली, भगवंताने गोपाळांना कसं आश्वासित केले की बाबा गोपाळांनो आजपर्यंत मागे झालेलं झालं, आजपर्यंत तुम्ही कसे उपवाशी राहिले, काय काय झालं ते सगळं मी आता ऐकले.
तुमचं पोट भरलं नाही किंवा तुमचं लोकांनी पोट भरू दिलं, पोट भरणं वेगळं आणि लोक पोट भरू देत नाहीत वेगळं. आपण जगणं वेगळं, लोक जगू देत नाहीत. म्हणून तो मूलमंत्र निघाला, तुम्ही जगा, तुमचंही पोट भरलं पाहिजे, दुसऱ्याचंही भरलं पाहिजे. लोकांनी तुमचं पोट भरू दिलं नाही, जे झालं ते झालं मागचं. पण आता इथून पुढे माझ्या मागे या म्हणतायत, आणि माझ्या जर मागे तुम्ही यायला लागलात तर तुमचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही म्हणतायत. विठ्ठल याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. शिवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. मौजे सोमठाणा या पावनभूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा भव्य दिव्य अखंड नाम सोहळा तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि या सोहळ्यातील ग्रामस्थांच्या वतीने आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा त्यांनी माझ्याकडे सोपवलेली आहे. हरिभक्त परायण आमचे आनंदा महाराज त्यांच्या मार्गदर्शनातून आणि आमच्या गुलाबराव पाटलाच्या संपर्कातून, आमच्या नागराव पाटलाच्या संपर्कातून या ठिकाणी हा सेवा करण्याचा योग. उपस्थित सर्व काही आदरणीय महाराज मंडळी, त्यामध्ये हरिभक्त परायण आमचे आदरणीय परमार्थ स्नेही प्रकाश बाबा असतील लोंढे, हरिभक्त परायण आमचे आदरणीय परमार्थ स्नेही ज्ञानेश्वर बाबा असतील, हरिभक्त परायण मृदंगकर्ता ज्यांचे गोडशी सातय असे आमचे परम मित्र मृदंग सम्राट विशालदादा असतील, वेणीकरी बाबा असतील, आमचे चोपदार महाराज असतील, उपस्थित गावातील परिसरातील सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना या ठिकाणी मी नमस्कार करतो सर्वप्रथम. आणि तुम्ही सर्वजण मायबाप सज्जन गावातील परिसरातील सर्व काही भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हे संपूर्ण कीर्तन आपल्याला ज्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे, असं जल्लोष कीर्तनाचा यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करून ठेवा, घंटी वाजवा, म्हणजे आपल्याला कीर्तन पाहायला भेटेल. तुमच्या गावातलं काल्याचं कीर्तन ह्या चॅनलवरती ते प्रसारित होणार आहे. चॅनलचे सर्व आमचे आर्यन पाटील कळकेकर, त्यांनाही धन्यवाद. आज काल्याचा प्रसंग आहे. सप्ताह किती दिवसाचा असला तरी सप्ताहाची पूर्णता हे काल्याच्या कीर्तनाने असते. आजच्या कीर्तनाच्या दिवशी हे जीवनामध्ये प्रसाद प्राप्त होत असतो. कीर्तनाच्या निमित्ताने प्रसाद कशा करता सेवन करायचा, तर गीतेमध्ये प्रसादाचा अर्थ सांगत असताना असा अर्थ आलेला आहे, प्रसाद असतो प्रसन्नता. जीवनामध्ये प्रसन्नता पाहिजे असेल तर प्रसाद पाहिजे, आणि तो प्रसाद फक्त परमार्थामध्ये मिळत असतो. प्रपंचाची किती सेवा केली तरी प्रपंचामध्ये प्रसाद नाही मायबा. प्रपंचामध्ये आम्हाला त्याचा प्रसाद कधी मिळत नाही. आणि ज्या गोष्टी आम्हाला प्रसाद वाटतायत तो एक भ्रम आहे, तो आमचा भ्रम आहे. ज्या गोष्टी मिळाल्या त्याच्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो तो एक काही कालावधीचा भ्रम आहे.
आणि म्हणून नित्य आमचं जीवन आनंदी व्हावं असं वाटत असेल, नित्य आमचं जीवन प्रसन्न व्हावं असं वाटत असेल, तर संतांनी जो प्रसाद सांगितला तो आमच्या जीवनामध्ये मिळणं अत्यंत गरजेचं आहे. विठाल विठाल पहिला विनंती आहे आपण. आणि म्हणून तो प्रसाद जो संतांनी सांगितलाय, पाहे प्रसादाची वाट जय दोनिया ताट घ्यावे धोनी या ताट. प्रसादाशिवाय प्रसन्नता नाही, प्रसादाशिवाय पूर्णता नाही. आजच्या प्रसादाला काला म्हणतात आणि काला हा पूर्णतेचा द्योतक आहे, काला हा प्रसन्नतेचा द्योतक आहे, किंवा काला हा जीव आणि शिवाचं एकीकरण करण्याचं द्योतक आहे. जीवाचं आणि शिवाचं मिलन. काला शब्दाचा अर्थ काय? काला 3 प्रकारचा, एक दही भाताचा काला, एक हरिनामाचा काला आणि एक जीवब्रह्माचा काला. जीवब्रह्माचं ऐक्य, जीव आणि शिव एक होणं, हा म्हणजे काला आहे. दही म्हणजे परमात्मा आणि लाही म्हणजे जीव. दही म्हणजे परमात्मा आणि लाही म्हणजे जीव. बीज बाजूने केली लाही, आम्हा जन्म मरण. बीज भाजून लाही तयार करायची, लाहीच्या पुढे प्रक्रिया नाही कोणती आता. आणि या लाह्याचं दह्यासोबत एकीकरण करणं म्हणजे काला. तसं इथं आपण आलोय, या जीवनाचं सार्थक कधी आहे? आम्ही परमात्मा स्वरूप होणं ह्या जीवनाचं सार्थक आहे. जीवाची धाव शिवाकडे असली पाहिजे, किंवा जीवाने शिव स्वरूप होण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. विठाला विठाला. आणि म्हणून तो काला म्हणजे काय? काला म्हणजे अभेदत्व. काल्यामध्ये भेदाचं ठिकाण नाही कोणतं, काल्यामध्ये भेदाला स्थान नाही, अभेद स्वरूप. आणि म्हणून आजचा दिवस हा प्रसन्नतेचा दिवस आहे. आजच्या दिवशी सगळ्यांना प्रसाद मिळतो, किंवा असं म्हणण्यापेक्षा आपण असंही म्हणू, प्रकाश बाबा आजचा दिवस हा पगारीचा दिवस आहे. पगारीचा दिवस म्हणजे इथं पगार प्रत्येकाला आजच्या दिवशी मिळत असते. पगार म्हणजे तुम्ही त्या अर्थाने घेऊ नका, तो पगार लौकिक यातला पगार आहे, परमार्थामधला पगार वेगळा आहे. पगार कोणाला मिळतो? ज्याने इथं 7 दिवस सेवा केली, ज्या ज्या पद्धतीने केली, जशी जशी केली, त्याला तसा तसा पगार या ठिकाणी. पगारा वाचून कोणी वंचित राहत नाही इथं. आणि तर प्रत्येकाला पगार मिळतो त्याच्या सेवेनुसार, कोणी वंचित नाही. इथं कीर्तन करायलाही पगार मिळतो, गायन करणाऱ्यालाही पगार मिळतो, पखवाज वाजवणाऱ्यालाही पगार मिळतो, चोपदार साहेबालाही पगार मिळतो, विनेकरी साहेबालाही पगार मिळतो. असं नाही तुम्ही कीर्तन ऐकायला आलात तुम्हाला सुद्धा पगार मिळतो, सिस्टम लावणाऱ्यालाही पगार मिळतो, चटया टाकणाऱ्यालाही पगार मिळतो, चटया उचलणाऱ्यालाही पगार मिळतो, चटई झाडणाऱ्याला सुद्धा पगार मिळतो, स्वयंपाक करणाऱ्यालाही पगार मिळतो, जेवण्याकरता आले त्यांना सुद्धा पगार मिळतो, आणि वाढण घेऊन घरला जाणाऱ्याला सुद्धा. आपल्या इथे तसला प्रकार नाही म्हणा, पण पगार प्रत्येकाला. आणि ज्याची जशी सेवा तसं आजच्या दिवशी त्याला पगार मिळत असतो, प्रसाद मिळत असतो. विठाला विठाला विठाला. प्रपंचामधलं आमचं आजपर्यंत गेलेलं आयुष्य त्याचा कुठंच हिशोब नाही, आणि त्याचं कुठं काही जमा नाही, त्याचं काही आपल्याला नंतर पाहायला भेटत नाही. पण परमार्थातलं जे आयुष्य आहे, थोडं गणिक असू द्या, थोडं पारा असू द्या, पण त्या आयुष्याचं मात्र लिखावट करून ठेवली जाते. ते लेखी ठेवलं जातं. जे परमार्थातलं आयुष्य किती असेल, एका क्षणाचं असेल, एका तासाचं असेल, एका दिवसाचं असेल, नाही तर 7 दिवसाचं असेल. मी बोलत नाही. कौतुक वाटे झाली या वेताचे, कौतुक वाटे झाली या वेताचे, कौतुक वाटे झाली या वेताचे, कौतुक वाटे झाली या वेताचे. नाम मंगळाचे गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने
निसंतीने पावलो विसावा आता निसंतीने पावलो विसावा आणि म्हणून कवतुक वाटे झाली या वेचाचे. मध्ये किती मरमर केली काय, कोणाकरता काय झटलो काय, कोणाकरता काय खपलो काय, याच कोणाला कौतुक आहे का बाहेर त्याला कौतुक? आपण संसाराकरता केलंय बाबा. आता तुम्हाला चष्मे लागले, आता केस पांढरे झाले डोक्याचे, फार तुम्ही मरमर केली संसाराकरता. मला खरं सांगा, इतकी मरमर केली पोरांकरता लेकरांकरता, काहीतरी तुमचं कौतुक आहे का त्यांना? आहे का कौतुक? तुम्हाला गरज होती, तुम्ही केली, तुम्हाला गरज होती. पोरांकरता एवढं कमवून ठेवलं, इथं प्लॉट घे, तिथं प्लॉट घे, इथं शेती घे, तिथं शेती घे. सुनांकरता असं केलं तसं केलं. सुनांना काही कौतुक आहे का आपलं? तिकडे बघून माना हलवा, बघ मी म्हणतोय म्हणून माना हलू नका. 2 तासाचं कीर्तन आहे, नंतर अवघड आहे ना. आहे का चष्म्यावाल्या जेवढ्या आहेत तेवढ्याने सांगा, काही कौतुक नाही आपलं. कशा करता? प्रपंचामध्ये काही आपलं कौतुक नाही का? तुम्हाला गरज होती, संसार आहे, करावंच लागतं. इथं कोणाला काही कौतुक? काल्याचं कीर्तन आहे, चला मला जास्त तत्वज्ञान मांडायचं नाही. ते तत्वज्ञान काल्याच्या कीर्तनातलं सारही नाही. काल्याच्या कीर्तनातलं सारच जर काय असेल ते कृष्णचरित्र आहे. आणि मग गोपाल कृष्णाचं चरित्र आपल्याला पाहायचंय. अभंग आपण पुढे पाहणार आहोत चरित्रामध्ये. काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाची पूर्णता भगवंताच्या चरित्राने होत असते. कृष्णाच्या चरित्राने. भगवंताचे अवतार बरेचसे आहेत, पण कृष्ण अवताराने चरित्राची पूर्णता होते. कारण भगवंताच्या सर्व अवतारामध्ये परिपूर्ण अवतार फक्त कृष्णाचा आहे. विठाला विठाला 125 वर्ष भगवंत मृत्यू लोकामध्ये होते. मग कुठलं वर्णन करायचंय? द्वारकेतलं नाही, मथुरेतलं नाही. मथुरेमध्ये 13.5 वर्ष राहिले, द्वारकेमध्ये 100 वर्ष राहिले, आणि गोकुळामध्ये 11.5 वर्ष भगवंत राहिले. 13.5 वर्षाचं वर्णन करू नका म्हणतात, 100 वर्षाचं वर्णन करू नका म्हणतात. मग वर्णन करायचं कुठलं? जय हो.
भगवंताने जे गोकुळात चरित्र केलंय त्याचं काय करावं? काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चारावे म्हणतात. पॉइंट लक्षात घ्या. उच्चारणं वेगळं आणि आचरणं वेगळं. साफ संकेत केलाय बाबा, फक्त तोंडाने त्याचा उच्चार करत जा, लई मनावर घ्यायचं. आजचं कीर्तन ऐकायचं. पुरुष मंडळी तुम्ही तर ऐकलंय, पण तरुण मंडळींनी आजचं कीर्तन ऐकायचं आणि कीर्तन संपलं की कीर्तन ज्या मंडपात ऐकले तिथंच सोडून निघून जायचं. नाही तर आजचं कीर्तन ऐकून जर मंडपातून घरी नेला तर परवाटोळच होईल. कीर्तन घरी न्यायचं, कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारायचं. कृष्णानं काय काय केलं आणि काय काय नाही हे फक्त उच्चारायचं, आचरायचं. आचरण करायचं तर मग रामाच्या चरित्राचं करा, प्रभू रामचंद्राचं. ते उच्चारण्याकरताही चांगलंय आणि आचरण करताही चांगलंय. कृष्णाचं चरित्र उच्चारायला बरं, आचरायला नाही म्हणला. एक जण म्हणला नाही कृष्णाने 16,108 बायका केली त्या म्हणे. मग आपण 4-5 करू, जमल का? तुला एक सांभाळणं होत नाही, बरं एकच भेटाय मुश्किल आहे सध्याच्या कृष्णाला. एक भेटली तरी गोडं गंगेत नालं, त्याचं अवघड आहे ना, पेच आहे मोठा. आणि माणसं महाराज सॉफ्ट कॉर्नर घ्यायला पुढचे. लग्नाचं तेवढं कळतं पण गोवर्धन उचला हे कळत नाही. कर लग्न बाबा, 4-5 कर, 10 कर, 15 कर, 20 कर, नाही काही कर, पण गोवर्धन काही नको. पण आमचा बाजूचा माळ तेवढा उचलून दाखव एकदाचा. त्याने माळ उचलला होता, गोवर्धन पर्वत उचलला होता, 7 कोसाचा गोवर्धन पर्वत. म्हणून उच्चारणं तेवढं सोपं आहे, आचरणं सोपं. काय आचरायचं? कारण बाबा त्याचं आचरणच चांगलं नव्हतं म्हणे. पण तरी सुद्धा पूर्ण अवतार आहे, कारण परब्रह्म आहे. तुका मने नटधारी, तुका मने नटधारी, तुका मने नटधारी, तुका मने नटधारी. तुका मने नटधारी, तुका मने नटधारी, तुका मने नटधारी, तुका मने नटधारी. भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी. त्याच्या मापातच बसत नाही आपण, म्हणून उच्चारावं. का? रामाचा आचरणासारखं आहे, कारण तो एक वचनी आहे, एक बाणी आहे आणि एक पत्नी आहे. राम. कृष्णाचं तसं काही नाही. कृष्णाचं मर्यादेच्या बाहेर सगळं काम आहे. अनेक वचनी, अनेक बाणी आणि अनेक पत्नी. आणि म्हणून महाराज म्हटले चरित्र ते उच्चारावे, केले देवे. भगवंताने गोकुळात जे चरित्र केले त्याचा उच्चार करावा म्हणे. गोकुळात केलेलं. आता भगवंत गोकुळामध्ये येण्याकरता भगवंताला अगोदर अवताराला आणावं लागतं. देव अवताराला येण्याकरता तशी कारणं लागतात. देव काही कधी अवताराला येत नाही. देव काय असलं आपल्यासारखं काय का कधी कुठं जायला? अजिबात नाही. देव येण्याकरता तसं वातावरण निर्माण व्हावं लागतं. काही गोष्टी होण्याकरता वातावरण निर्माण करावं लागतं. अहो साध्या प्रपंचातल्या गोष्टी करण्याकरता वातावरण लागतं. नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, तिथं जर निवडून यायचं म्हटलं तर काय करावं लागतं? बोला बोला.
काय करावं लागतं? 15-20 दिवस वातावरण निर्माण करावं लागतं. 15-20 दिवस. हा, काय गाड्या काय फिरतात, फ्लॅक्स काय लागतात, येऊन येणार को काय वातावरण असतं महाराज. सारखे ते भोंगे फिरत असतात रस्त्याने. आम्हालाच निवडून द्या, आमच्याशिवाय आहेच कोण, या बटनावर काय हे करा, या चिन्हावर बटन दाबा. साधन निवडून यायचं म्हटलं तर एवढं वातावरण करावं लागतं. 15 दिवस. आणि 15 दिवसात जरी वातावरण निर्माण झालं नाही, शेवटच्या 2 दिवसात तरी वातावरण निर्माण करावं लागतं. शेवटच्या 2 दिवसातलं वातावरण माहित आहे का? हा, ज्याला शेवटच्या 2 दिवसातलं वातावरण जमलं त्याची निवडणूक. कारण 15 दिवसाचं वातावरण फिकं पडतं कशासमोर? 2 दिवसाच्या वातावरणासमोर. रात्रीतून पार्ट्या बदलल्या काहींनी या वातावरणापुढे. वातावरणाशिवाय शक्य नाही. वातावरण लागतं. हे महिला मंडळीला वातावरण चांगलं जमतं बघा. यांना काही नवऱ्याकडून काढून घ्यायचं असलं की नाही, जी बायको कधीच नवऱ्याला नीट बोलत नाही, तिचंही बघा वागणं कसं चेंज होतं. जेवायला काय चांगलं ताट करणार, या हो जाओ, काय घरात आल्याबरोबर विचारणार चहा घेता का, त्यानं म्हणावं नको नको नको. ती म्हणणार कॉफी घेता का, त्यानं म्हणावं नको नको नको. ती म्हणणार दूध घेता का, त्यानं म्हणावं नको नको नको. तिने म्हणणार शरबत घेता का, त्यानं म्हणावं नको नको नको. थोडंसं इंड्रिल घेता का. आता बाकी राहिलंय काय? कसं वातावरण निर्माण करतात त्या. नवरा खुश करण्याकरता वातावरण निर्माण करतात. लक्षात घ्या. अरे या गोष्टी खुश होण्याकरता वातावरण निर्माण करावं लागतं. देव येण्याकरता वातावरणच लागतं. देव कधी येतो? देव स्वतः सांगतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षावाय धर्म रक्षावाय अवतार धर्म रक्षावय अवतार घेसी. धर्म रक्षावय
रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना. जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते, जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतं, भक्तांना त्रास होतो, तेव्हा तेव्हा भगवंत अवतराला येतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्टाराके पायापाशी दुर्जनाय भक्ताराके पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्ताचं रक्षण करण्याकरता दुर्जनाचा संहार करण्याकरता देव अवताराला येतो. मग तसं वातावरण तयार व्हावं लागतं. कृष्ण अवताराकरता वातावरण काय निर्माण झालं तर तसंच वातावरण झालं. उग्रसेनाचा मुलगा कंस मथुरेमध्ये, आणि या कंसाने आपल्या बापाला बंदीखान्यामध्ये टाकलं ना आपण राज्य सांभाळायला लागला मथुरेचं. कंस हा राक्षस होता. कंस हा मागच्या जन्मातला हिरण्यकश्यपूचा मुलगा होता, कालनेमी नावाचा. शापाने या जन्मामध्ये कंस झालाय आणि याने आपल्या बापालाच बंदीखान्यात टाकलं. आधुनिक काळातला जर कंस पाहायचा असेल तर औरंगजेब, याने आपल्या बापाला जेलमध्ये टाकलं होतं. स्वतःच्या भावाची हत्या केली औरंगजेबाने. हा कंसच आहे. आणि कंसाने मथुरा ताब्यामध्ये घेतल्याबरोबर सगळ्यांना सांगितलं, आता माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही, माझ्या राज्यामध्ये कोणी भजन करायचं नाही, पूजन करायचं नाही, यज्ञ करायचं नाही, कीर्तन करायचं नाही. सर्व काही त्याने बंद करून टाकलं. सगळीकडे अन्याय वाढला, सगळीकडे अत्याचार वाढला. कुठं भजन होत नाही, कुठं पूजन होत नाही, असा कुठं सप्ताह होत नाही. कारण कंसाला सप्ताह झालेला आवडत नव्हता. कुठं जर कळालं अमुक गावामध्ये सोमटाण्यामध्ये आज काल्याचं कीर्तन आहे, कंसाने आपले सेवकच पाठवावे, जा कीर्तन मोडून टाका. कंसाच्या सेवकाने यावं आणि अगोदर सगळे टाळकरी झोडावे. कोण? कंसाच्या सेवकाने अगोदर टाळकरी झोडावे. टाळकरीत नसतील तर कीर्तनकार कायला येईल? कीर्तनकार सुद्धा थांबायला तयार नाही. पळाले ब्राह्मण दैत्या, असा काय आणले? राक्षस कीर्तन होऊ द्यायचे का होऊ देत नव्हते? कारण राक्षसांना कीर्तन आवडत. कीर्तन कोणाला आवडत नाही? बोला बोला. गुलाब काय झालं? राहू द्या की. राक्षसांना कीर्तन आवडत. एवढा सुंदर सप्ताह चाललाय, पण बरेच जण आणखी कीर्तनाला आलेले का कीर्तनाला येत नाहीत? कारण त्यांना कीर्तन आवडत नाही. ज्यांना कीर्तन आवडत नाही ते कोण असतात? ते तुम्ही म्हणा, मी कायला म्हणू बाबा. आवडत नाही आणि असं काही त्याने थैमान मातवलं, असं काही पाप वाढवलं. आजही बरेच राक्षस गावगाव आहे. सकाळी सकाळी आमच्या वारकऱ्याने काकडा सुरू केला आणि माईकचा काम भोंग्याचा आवाज कानावरती पडला. सकाळी सकाळी वारकरी काकडा सुरू करतो, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरनाथा. बरेच कंस, बरेच हिरण्यकश्यपू वाकळीतून म्हणतात हे वारकरी अगोदर मेले पाहिजे, हे काकडा करणारे अगोदर मेले पाहिजे. त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काय फरक आहे? चांगली झोप आमची कडू केली बाबा, अरे तुला जागा करण्याकरता करताय. आणि असं कंसाने वातावरण निर्माण केलं. ब्राह्मण मारायचे, जो भजन करतोय त्याचा शिरच्छेदच करायचा. आणि असं काही पाप वाढलं पृथ्वीवरती. पृथ्वीवरती पाप वाढलं की पृथ्वी वासराचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे जाते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. ब्रह्मदेवाकडे पृथ्वी गेली. ब्रह्मदेवा काय नजर आहे की नाही माझ्याकडे? बघा खाली जमिनीवरती काय पाप वाढले. कुठं कीर्तन नाही, कुठं भजन नाही, वारकऱ्याचा सन्मान नाही. भजन करायला लागले की कंसाचे सेवक येतात तर मारून टाकतात. पाप वाढलंय, अनाचार वाढलाय. काहीतरी बघा, आमचा उपाययोजना करा. टेन्शन घेऊ नका, चला भगवंताकडे. सर्व देवता वासराचं रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेव भगवंताकडे गेले. ब्रह्मदेवाने आणि सर्व देवतांनी भगवंताची विनंती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. सर्व काही झालं. भगवंत म्हटले का आले? देवा तुम्हाला माहित नाही काय चाललंय पृथ्वीवरती? आणि कुठे गेलं तुमचं वचन? तुम्हीच म्हणतायत ना यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. बघा पृथ्वीवरती किती पाप वाढले. चिंता करू नका, सर्व काही तयारी मी केली. आता माझा अवताराचा वेळ जवळ आलाय. अवतार कार्य मला करायचे. सर्व देवतांना सूचना केली की तुम्ही प्रत्येकाने आपापले अवतार घ्या. लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुरामध्ये जाऊन भीमक राजाच्या पोटी जन्माला या. आणि मग म्हटले शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता.
शेषाला म्हटले चला अवताराची वेळ झाली, कुठवर झोपायचंय, झाली म्हणे वेळ अवताराची. शेष बोले, शेष म्हटला देवा ती तुमचा अवतार जाणून तुम्ही जाणू, ती मला काय त्या भानगडीत पडायचं, तुम्ही तिकडे काही करा, ती तुमची पृथ्वी तुमचं ते, जोपर्यंत मी इथं तोपर्यंत बरं आहे. मागच्या अवतारामध्ये मला असंच बोलून घेऊन गेलात, काय वनवास झाला माझा मला माहित आहे. हा काही मातेनं वनवास तुम्हाला मागून घेतला, खरा वनवास कोणाचा उठला, खरा वनवास माझाच उठला. तुम्हाला वनवास उपवासी 14 वर्ष मला राहावं लागलं. कोण म्हटला, शेष. शेष कोण होते, लक्ष्मण महाराज. आणि आपल्याला काय अवतार घ्यायचं नाही म्हणे, मला ते पेचातच पडायचं नाही. आपला संबंध नसताना नाही त्या भानगडीमध्ये माणसाने पडू नये, आपल्याला यायचंच नाही म्हणे. भगवंत म्हटले अजिबात चिंता करू नका, मागच्या जन्मामध्ये तुम्ही अनुज झाले होते, या जन्मात मी अनुज होईल. मागच्या अवतारामध्ये तुम्ही माझे लहान भाऊ झाले होते, या अवतारात मी तुमचा लहान भाऊ होईल, आणि तुम्ही जे मला काम सांगाल ते करीन. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. हे शेषा आता तू वडील हो, आणि मी तुझा लहान भाऊ होईन, आणि तू जे बोलशील तसं वागीन मी. फक्त म्हणलं तेवढं. देवानं फक्त म्हणलं, ज्याचा नावच कृष्ण आहे. जसा बोलला तसा कधीच वागला नाही. कोण, कृष्ण. हा म्हणला तुझं जे तू म्हणशील ते ऐकीन. आणि उभे आयुष्यात कधी बलराम दादाचं ऐकलं, उभे आयुष्यात ऐकलं नाही. बलराम दादाला सुभद्रा द्यायची होती दुर्योधनाला. कोणाला, दुर्योधनाला. याने दिली कोणाला, अर्जुनाला. सांगितलं फकीराचं रूप धारण करून ये, माझ्या बहिणीला पळून ने, तर तुझं काहीतरी बरं आहे. स्वतःच्या बहिणीला पळवणारा हा भावाच्या विरोधामध्ये जाऊन फक्त म्हणलं तेवढं. पाळीनं मी आज्ञा. शेषाला, देवाला बरोबर माहित आहे कसं काम करून घ्यायचंय. तेव्हापासून सांगितलंय देवानं, तुम्हाला जर एखाद्याकडून काम करून घ्यायचं तर काहीच करायचं नाही, फक्त पुढच्याला मोठेपणा द्यायचा. काय द्यायचा, फक्त पुढच्याला मोठेपणा द्या. तुमचं चांगलं आहे म्हणायचं, उगं मोठेपणा द्यायचा. चांगलं व्हावं असं वाटतं, चांगलं सुरक्षित चालावं असं वाटतं ना, उगं मोठेपणा द्यायचा. कसं राहू द्या तिकडे. ह्या गावातल्या जेवढ्या काही जुन्या आहेत ना म्हाताऱ्या मंडळी, त्यांना माझी एकच विनंती आहे, तुम्हाला जर तुमची सून तुमच्या मनाने चालावी असं वाटते तर फक्त सुनाला मोठेपणा द्यायचा, काहीच करायचं नाही बाकी. शेजारीन जर आली घरी तर शेजारी समोर फक्त एवढंच म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात शोधून सापडणार. म्हणायला काय जाते, म्हणायला काय जाते. तुम्हाला सकाळची भाकर दुपारी 3ला भेटली तरी काय हरकत, म्हणा फक्त. तुम्ही जर असं 10 दिवस म्हणलात तर 10 दिवसाच्या नंतर फरक बघा काय पडत. फरक नक्की पडतो, पण आमचं तोंड नीट नाही, त्याला आपण काय करायचं. आम्हाला दुसऱ्याला मोठे पण देताच येत नाही, हा मेन पॉइंट आहे. मोठे पण द्या ना, असलंच पाहिजे असं काही नाही. मोठं म्हणायला काही आपल्याला काही खर्च होणार आहे का, नाही. भगवंताला बरोबर माहित आहे. भगवंत म्हटले तुम्ही वडील व्हा, आणि त्याला असं वाटलं आता वडील होणार आणि काय करायचं आपणच करणार. आणि शेष तयार झाला, सर्व काही तयार झालं. सांगितलं मी वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे. इकडे खाली झालं होतं असं. या कंसाने आपली बहीण देवकी नावाची वसुदेवाला दिली, तिचं लग्न केलं, मोठा थाटमाट केला लग्नामध्ये. स्वतः मिरवणूक काढत होता रथामध्ये बसून वसुदेवाला आणि देवकीला, स्वतः सारथी झाला. सर्व गावाला दाखवत होता माझं किती बहिणीवरती प्रेम आहे. आणि एवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, कंसा, ज्या बहिणीचा विवाह 16 एवढ्या थाटामध्ये केला त्याच बहिणीचा 8वा मुलगा तुझा काळ बनणार आहे. असं ऐकल्याबरोबर रथावून खाली उडी टाकली दुष्टाने. घेऊन या खडग माराया. देवकीचे केस पकडले, रथावरतून खाली वळलं, खडग काढलं, म्यानातली तलवार काढली आणि मस्तकावरती चालवणार.
खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने हात धरलं, सांगितलं कंसा का मारतोय? हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे. हिचाच गळा कापला तर 8वा कुठून येईल? न रहेगा बास न बजेगी बासुरी. बासच राहणार आहे तर बासुरी वाजल कशी? पण हिलाच संपवणार, हिचाच काटा काढणार. वसुदेव म्हटले, कंसा तू हुशार आहे. स्त्री हत्या चांगली नाही. स्त्री हत्या एवढं मोठं पाप कोणतं? एक तर पाप तू केलंयच, देवकीच्या केसामध्ये हात घातलाय. स्त्रीच्या केसाला कधी हात लावणे असं शास्त्र सांगतं. किती भांडण झालं काय जर स्त्रियाच्या केसाला हात लावायचं? आंधळ्याचे 100 पोरं मेले. कशामुळे मेले माहित आहे? फक्त द्रौपदीच्या केसाला हात गेला होता दुःशासनाचा. हात लावायचं नाही. स्त्री हत्या मान्य नाही. मुलगा मारणार आहे ना, देवकीनं काय बिघडवलं नाही. जेवढे होतील तेवढे आणून देईन. आणि मग नजर कैदेमध्ये टाकलं. आणि ठरल्याप्रमाणे पहिलं बाळ जन्माला आल्याबरोबर वसुदेवाने पहिलं बाळ कंसाकडे न्यावं. कंसाने म्हणावं, या बाळाने माझं काही बिघडवलेलं, माझा शत्रू 8वा आहे, घेऊन जा. पण नारद महर्षी आले. नारद महर्षीने बुद्धी फिरवली. नारद महर्षीने बुद्धी फिरवल्याबरोबर कंस धावतच गेला. देवकीचं लेकरू घेतलं, गरगर 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 फिरवलं, भिंतीवरती आपटलं. पहिलं अपत्य मारलं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 6 लेकर मारले. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बालकाशी ठेवू नको. एक 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 लेकरू मारलं. त्या 6 लेकरांना काय बिघडवलं होतं? तर कंस मागच्या जन्मामध्ये कालनेमी होता, हिरण्यकश्यपूचा मुलगा. याची मुलं होते षडगर्भ. हे षडगर्भ जे मारलेत की नाही, या षडगर्भाने ब्रह्मदेवाचा काहीतरी अपराध केला म्हणे. आणि मग ब्रह्मदेवाने शाप दिला, तुम्हाला संत कळत नाही, तुम्हाला देव कळत नाही, तुम्हाला चांगलं वागायचं कळत नाही, त्याच्यामुळे तुमचा बापच तुमची हत्या करल. आणि म्हणून हे देवकीच्या पोटी जन्माला आले. आणि कंसाने याचा वध केलाय. कंस त्यांचाच बाप होता मागच्या जन्मामध्ये, कालनेमी नावाचा. पुनर्जन्माचा इतिहास आहे त्याचा. 6 मारले. 7वा गर्भ आता शेषनारायणाचा आहे. गर्भ हळूहळू हळूहळू वाढायला लागला. आणि वाढायला लागल्यानंतर भगवंताने मायेला आज्ञा केली, जा देवकीच्या पोटातला गर्भ काढायचा. आणि कुठं नेऊन घालायचा? रोहिणीच्या उदरामध्ये घालायचा. वाढत आलेला गर्भ अचानक गायब झाला. आणि मायेने तो गर्भ नेऊन टाकला रोहिणीच्या उदरामध्ये. गोकुळामध्ये जेव्हा बघितलं रोहिणी गरोदर आहे. रोहिणी ही वसुदेवाची बायको आहे, देवकीच्या अगोदरची. नजर कैदेमध्ये टाकलं तेव्हा वसुदेवाने नंदरायाकडे ठेवली होती ती. कंस काहीतरी हानी पोहोचवेल म्हणून. आणि तिच्या पोटामध्ये तो गर्भधारण केल्यानंतर चर्चा सुरू झाली. तिथे एक आकाशवाणी झाली, सांगितलं, अजिबात रोहिणीवर कोणी संशय घ्यायचा नाही. हे जे आपत्य आहे हे कोणाचं आपत्य आहे? वसुदेवाचंच आपत्य आहे. आणि मग आता भगवंताच्या अवताराची वेळ आली. देवकी 8व्यांदा गरोदर राहिले. कंसाने पहारा मात्र कडक केला. हळूहळू हळूहळू गर्भ वाढायला लागला. आणि जसा जसा गर्भ वाढतोय, कंसाने यावं, कंसाने देवकी पाहावी. पण आता मात्र मनामध्ये भीती वाटावी. का? कारण ते देवकीचं तेज, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. कंसाचे हृदय जळत असे. कंसाचं हृदय जळायला लागलं. देवकीचं असं तेज पसरलं होतं, असं तेज पसरलं. कंसाने बंदीखान्यामध्ये सर्व काही सुरक्षा वाढवली. हळूहळू दिवसामागे दिवस, दिवसामागे दिवस गेले. अवताराची वेळ आता जवळ येते. प्रतिपदा आली, द्वितीया आली, अष्टमीचा श्रावण महिना आला. त्याच्यानंतर प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमीचा दिवस आला. आणि भगवंताने देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. भगवंताने सर्वांना सूचना करून भगवंत गर्भामध्ये प्रविष्ट झाले. सर्व काही तयारी झाली. कंसाने सुरक्षा वाढवली. हळूहळू हळूहळू दिवस संपत आले. अष्टमीचा दिवस आला. वर्षा ऋतू आहे, श्रावण मास आहे, बुधवार दिवस आहे. आणि सर्व काही तयार झाली. अष्टमीच्या रात्री 12 वाजता ज्या बंदीखान्यामध्ये कंसाने देवकीला आणि वसुदेवाला टाकलं होतं, त्याच बंदीखान्यामध्ये भगवंत चतुर्भुज रूपाने 8 वर्षाची मूर्ती भगवंताने प्रगट केली. देवकी मातेच्या समोर भगवंत प्रगट झाले. वसुदेव आणि देवकीच्या समोर भगवंताचं ते लकलकीत तेज. देवकी आणि वसुदेव भगवंताला शरण गेले. देवकी म्हटली, देवा, अहो 6 लेकर कंसाने मारले माझे, 8वा गायब झाला. तुम्ही जन्माला येणार आहेत म्हणून सर्व काही झालं. आणि तुम्ही 8 वर्षाचे जन्माला आले, तुम्हाला माझं लेकरू कोण म्हणल?
8 वर्षाचं कुठं लेकरू असतं का? भगवंत म्हटले 8 वर्षाचा याच्या करता झालो, कारण मला काय सूचना करायच्यात. मी जर इथं जन्माला आलो तर कंस मला मारण्याचे प्रयत्न करील, म्हणून जन्माला आल्याबरोबर मला इथं ठेवायचं नाही. कुठं घेऊन जायचं? ठेवी मज आणि येते. सर्व काही सूचना केली, मला इथं ठेवायचं नाही. कुठं घेऊन जायचं? नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. सर्व सूचना केल्या आणि भगवंत प्रविष्ट झाले. अष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवंताने आपला अवतार कार्य प्रगट केलं. गोपाल कृष्ण भगवान की दैदिप्यमान तेच भगवंताचं त्या कारागृहामध्ये पसरलं. भगवंत अवताराला आले आणि अवताराला आल्याबरोबर भगवंताने ज्या सूचना केल्या होत्या, देवकीचं बाळ समोर आहे, भगवंत आले पण माया आईची आहे. देवकीने उचललं, आपल्या छातीला धरलं आणि देवकी रडायला लागली, म्हणायला लागली मालकाला, मालक 6 लेकरं मारले या नराधामाने, यालाही मारल. आणि म्हणून याला कुठं न्यायचं? वसुदेवाच्या घरी नेऊन पोहोचत करा. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी. देवाची आई आहे पण आईची माया वेगळी आहे महाराज. बाळा करता आईची माया वेगळीच आहे. देव असला तरी आई आहे ती. रडायला लागली देवकी. आणि मग भगवंताने सांगितल्याप्रमाणे भगवंताला वसुदेवाने म्हटलं होतं की देवा तुम्ही तर म्हणताय घेऊन चला, पण घेऊन कसं चालायचं? पायात बेड्या आहेत, हातात बेड्या आहेत, सगळीकडे बेड्या पडल्या, द्वारपाल रक्षण करतायत. या कंसाच्या बंदीखान्यातून जायचं कसं? ते म्हटले तुम्ही चिंता करू नका, फक्त मला डोक्यावर उचलून घ्यायचं. उचलून घेतलं की बाकी सगळं मी करणार. उचलीला कमळापती. आणि जेव्हा डोक्यावरती भगवंताला घेतलं की पायीचे बंधने गळती. भगवंताला डोक्यावरती घेतलं की प्रपंच आपोआप तुटत असतो. खुल गए सारे ताले, हो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए सारे ताले, वो क्या बात हो गई.
भगवंत जेव्हा जन्माला आले, खुल गए सारे ताले, हो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. किती पहारे होते, काय काय होतं, एवढे पहारे होते, पण भगवंताला डोक्यावर घेतल्यावर उचलीला कमळापती. पायीचे बंधने डोक्यावरती घेतलं, निघाले भगवंताला घेऊन. सर्व द्वारपाल होते ते मोहून गेले, रक्षपाळ सर्व काही झोपलेले. भगवंताने माया टाकली. वर्षा ऋतू आहे, पाऊस पडतोय, मंद मंद पडे पाऊस. यमुनेला पूर आलेला आहे. पाऊस मंद मंद पडत होता. यमुनेला काय आला होता? मंद मंद पाऊस पडला की नद्यांना पूर येतो, बरोबर आहे ना? हलवा माना, हलवा. हा, मंद मंद पाऊस पडला की काय येतो? मंद मंद पाऊस पडल्यावर पूर येतो की मुसळधार पाऊस पडल्यावर पूर येतो? मग काय म्हणलं की उगा माना हलवायच्या का? थोडं करंट मध्ये राहावं माणसानं. मी काय म्हणतोय तुम्ही माना हलवताय, असं नसलं पाहिजे. पाऊस मंद मंद पडत होता आणि यमुनेला पूर आला होता, कसं काय शक्य आहे? तसं नाही. भगवंताच्या अवतारामुळे सर्व सृष्टी बहरली होती आणि भगवंताच्या येण्यामुळे सगळ्यांना आनंद होता. सगळ्यांना, पृथ्वीला आनंद होता, यमुनेला आनंद होता आणि प्रत्येकाला भगवंताच्या दर्शनाची इच्छा होती. भगवंताला घेऊन वसुदेव निघालेले आहेत. यमुना हळूहळू वाढायला लागली. यमुनेला प्रचंड पूर आला. यमुनेच्या पुरातून वसुदेव निघाले. घोट्यापर्यंत पाणी आहे, गुडघ्यापर्यंत पाणी आहे, कमरेपर्यंत पाणी आलं. पाणी हळूहळू वाढायला लागलं. वसुदेव मात्र कसलाच विचार करत नाहीत. माझं लेकरू वाचलं पाहिजे. बाप आहे तो वसुदेव आणि बापाचं प्रेम वेगळं असतं महाराज. देवकी रडतीये, आई आहे, पण माझं पोरग जगलं पाहिजे म्हणून बापाने मुलाला डोक्यावरती घ्यावं, यमुना चिरत कुठं निघावं? गोकुळाकडे. बापाचं प्रेम वेगळं आहे महाराज. बापाचं प्रेम नारळासारखं असतं. वरून कठोर वाटतो बाप, पण आतमध्ये पाणी असतं पोराकरता. बाप वेगळा आहे. बापाचं प्रेम अगाध असतं. बाप कष्टाचा काबाडे. बाप कसा आहे? कष्टाचा काबाडे. पोराकरता झुरतो, पोराकरता मरतो, सगळं काय करतो, पण आम्ही जास्त श्रेय देतो महिला मंडळींना. आई त्यांचं प्रेम आहेच, पण जेलमध्ये रडणारी देवकी आठवलीच पाहिजे. पण त्याच्याबरोबर यमुनेचा पूर चिरत निघणारा वसुदेव विसरून चालणार? तोही लक्षामध्ये राहावा लागेल. त्याचंही प्रेम वेगळं. आणि पोराने विचार केला कोण? दुसरा एक भाव असा सांगतात, यमुना ही भगवंताची पत्नी आहे म्हणे. यमुना भगवंताची कोण आहे? पत्नी आहे. आणि पूर्वीच्या बायका नवरा जर आला की नवऱ्याच्या पाया पडायच्या. कोण? मी पूर्वीचं सांगतोय, आताच नाही. आताच्या यमुना काय करतात मला माहित नाही. आताच्या यमुनेनं उगा आहो म्हणलं तरी बस झालं, पाया पडायचं दूर राहिलं. ते पाया पडण्याकरता हळूहळू हळू वर जायला लागली. छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं. कृष्ण म्हटला, माझी काय बायको माझ्या बापाचा विचार करत, ही काय सासऱ्याचा विचार करणार? वसुदेव सासरा आहे ना. भगवंताने हळूच टोपलीतून पाय काढला. पूर चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ठ. यमुनेने वाट दिली. ठरल्याप्रमाणे वसुदेवाने तिथं जावं, भगवंताला तिथं ठेवावं. आणि यशोदेची मुलगी म्हणजे माया, तिला उचलून वसुदेव इकडे आले. सकाळी सकाळी नंदाची जी बहीण आहे सुनंदा, ही यशोदेच्या बाळातपणा करता आलेली आहे. आणि ती धावतच आली यशोदेच्या रूम कडे, कारण दिवस भरले होते. रूम मध्ये जाऊन बघितलं तर एक निळा प्रकाश चमकतोय. यशोदेच्या जवळ एक बाळ खेळताना दिसते. यशोदा निद्रिस्तय, कारण भगवंताची माया आहे. बाळ जन्माला आलं ना, आई झोपीत आहे असं होणार नाही, पण ती भगवंताची माया आहे. आणि असा काय आनंद झाला, ती जवळ जाऊन पाहते. मनामध्ये भाव आहे, माझ्या नंदबाबाला, माझ्या भावाला लेकरू झालंय, पण ते पोरगच असावं, पोरगच असावं, पोरगच असावं. तेव्हापासूनचा विचार आहे. आणि सुनंदा जशी जशी जवळ आली आणि तिनं पाहिलं माझ्या नंदबाबाला, माझ्या भावाला मुलगा झालाय, तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. धावतच सुटली, नंदबाबा बधाई हो, नंदबाबा बधाई हो. नंदबाबाने म्हणावं, क्या भाई छोरी, क्यों शोर मचा रही हो? तुम्ही मला रोदास मारा काय येताना तांड्यावून आला काय? काय बोलायला लागला? असं नाही, ही ब्रज भाषा आहे. बधाई हो बाबा, बधाई हो. नंद बाबाकडे धावत सुटली. ती म्हटली, सुनंदा काय झालं? काय नाही बाबा, तुम्हाला मुलगा झाला म्हणे, मुलगा. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल हो. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल हो. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो ताल की. हाथी
लो घोड़ा छीनो और छीनो गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद कृष्ण भगवान की जय अशी काही खबर सांगितल्यावर नंदबाबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. गळ्यातली मोत्याची कंटा काढली, सुनंदेच्या हातात टाकली आणि सांगितलं जा जी गोकुळातली गवळण भेटल तिला अगोदर जाऊन खबर सांग ही खबर. आणि जशी सुनंदेने गवळणीला खबर सांगितली त्या गवळणीने म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. नंदबाबाने सुनंदेकडे काम दिलं, जा म्हणे जी गवळण भेटत तिला अगोदर ही गोष्ट सांग, कारण आता ही गोष्ट गोकुळात लवकर कळाली पाहिजे. विचार करा, नंदबाबाने सुनंदेला गवळणीलाच का सांग म्हटलं, कारण नंदबाबाला सुद्धा त्या काळामध्ये माहित होतं मेल पक्षीपेक्षा फिमेल नेटवर्क फास्ट असतं. हा, मेल पेक्षा कोणतं नेटवर्क फास्ट असतं? फिमेल. माणसाकडे गेलेली गोष्ट लवकर गावात कळत, पण यांच्याकडे गोष्ट जावी दुपारपर्यंत अख्ख्या सोमटांमध्ये गोष्ट भेटती ती दुपारपर्यंत लई वेळ लागत. तुला म्हणून सांगते तुला म्हणून सांगते, अख्ख्या सोमटांना वेळा आणते. हा म्हणून फिमेल लेवल नेटवर्क तिने. गवळण एक धावती एकी पुढे वाटिता ती सुंट बडे. सर्व काही गवळणी नटून थटून नंदबाबाच्या वाड्यामध्ये आले आणि त्यांनी मोठा जल्लोष त्या ठिकाणी केला. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गवळण
तळ्यावर जाऊ एकदा मोकळ्या. असे माणसं असल्याशिवाय कालाच रंगत नाही महाराज. काला गळून शिवाय रंगतच नाही. आणि मग एक एक गवळण यायला लागली. गुडिया तोरणे करती कथा. मस्त फेर धरला आणि पावलं खेळायला लागली. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल. सुंदर असं नृत्य करायला लागले. एका एका गवळणीने यशोदेजवळ यावं. भगवंताला पाहण्याकरता, यशोदेचं लेकरू पाहण्याकरता यावं, नंदाचं लेकरू. आणि बघावं. बघितल्यानंतर पाहिला नंदाचा नंदन. ते नैवेदियले मन. ते नैवेदियले मन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. थोडं घेऊया. असं पाहिल्यानंतर आनंद व्हायचा. एकीन म्हणावं यशोदे काय तुझं बाळ आहे ग, काय सुंदर बाळ दिसतंय ग, काय डोळे आहेत ग, काय रूप आहे ग. हा दुसरी म्हणावं लय सुंदर दिसायला लागलंय, याला अगोदर काळा टिका लाव, कोण कसं येतं काय माहित, याला काळा टिका लाव. तिसरीनं लगेच म्हणावं याला काळा टिका लावण्याची काय गरज आहे, हे मुळातच काळ आहे, याला काळा टिका लावायचीच गरज काय, म्हणजे काळा अगोदर जन्माला आलता बसून. अशा लिहिलाय. ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा. हे अगोदरपासूनच काळ जन्माला आलं, याला टीका काय लावायची, असे गोड 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 भाव आहेत. आणि मग असा आनंद झाला. इकडे मात्र वेगळं झालं. वसुदेव गेले, मुलीला घेऊन गेले. तिथे गेल्याबरोबर माया होती. आपोआप लॉक लागले. रडे माया करी आकांत, नामा मने उठती दूत. दूत धावत गेले. कंसा ज्याची वेळ पाहत होता तो आता काळ आलाय. देवकीला 8वा झालाय, पण 8वा म्हणजे मुलगा झाला नाही. काय झाली काही होऊ दे, पण माझा काळ आहे ना. धावतच गेला. देवकी म्हणत होती दादा मुलगा नाही मुलगी आहे, आणि हिला मारू नको, ही तुझा काळ होणार नाही. मुलीला माया जास्त असते, मारणार नाही मामाला. नाही नाही म्हणे, ती देव आहे, विष्णू आहे. आता मुलगी आहे, नंतर पोरग होऊ शकतं. अवघड याचं काय धरून बसलाय तू. उचललं, हिसकावून घेतलं, गरगर 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 फिरवलं, आणि धार दिशी आपटणार भिंतीवरती एवढ्यामधून हातीची निष्ठून गेली. काय म्हणलं, मला हुकी फुटली म्हणून म्हणलं नाही मी. मग ही जी हातून निष्ठून गेली होती ती होती विंध्यवासिनी देवी. विंध्य पर्वतावरती जाऊन विराजमान झाली ही विंध्यवासिनी देवी. ही कृष्णाची बहीण आहे विंध्यवासिनी देवी. अष्टभुजा माता. कंसा मला काय मारणार, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय. आणि मी याने कुरापती सुरू केल्या कंसाने. चिंता लागली. सुरुवातीला मारण्याकरता महाबळ नावाचा भट पाठवला. हा महाबळ भट बामणाचं रूप धारण करून आला. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. इकडे आनंद भरपूर झाला. आनंदाच्या वाड्यासमोर आला. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. यशोदा माता म्हटली बाबा लवकर घरला या, माझं बाळ झालंय, माझ्या बाळाचं भविष्य बघा. आयानं लई नाद भविष्य बघण्याचा. माझं लेकरू कसं होणार, आणि किती मोठं होणार, आणि काय होणार, सर्व काही भविष्य. अगोदर गर्ग आले होते, गर्गाने भविष्य बघितलं. पण हे भट आला होता महाबळ भट, कंसाने पाठवलेला. याला बसायला पाठ दिला, सर्व काही व्यवस्था केली. याने जानवं घालून सर्व काही चांगलं रूप धारण करून आला होता. चांगलं रूप धारण करून आला. आणि आल्याबरोबर यशोदा मातेने कृष्णाला समोर घेतलं. सांगा म्हणे बाबा भविष्य. अगोदर थोडं चांगलं सांगितलं, कोणत्या आईला बरं वाटावं म्हणून चांगलं सांगितलं. हे पुढे चालून मोठा राजा होईल, याला लई बायका राहतील, आणि बरोबर सांगितलं तेवढं. कृष्णही म्हटला बरोबर चाललाय, बरोबर चाललाय, चलू दे म्हणे, बरोबर चाललाय. तोपर्यंत काही केलं नाही.
आणि जसं काही त्याने रस्ता बदलला कृष्ण म्हटलं अरे बाबा, हळूहळू हळू सांगत गेला. नंतर म्हटलं यशोदे बाकी सगळं चांगलं आहे पण कार्ट तुझ्या मुळावर आहे म्हणा. काय म्हणे? कार्ट तुमच्याच मुळावर जन्मलंय आणि घरात एकाला शिल्लक ठेवणार नाही. यशोदा म्हटली गर्गाचार्य आले होते आणि गर्गाचार्यानं तर सगळं चांगलं सांगितलं, माझं लेकरू लई चांगलं आहे, माझं लेकरू वंश वाढवल, आणि तुम्ही तर नाही नाही म्हणे गर्गाला काय अक्कल आहे, गर्ग गणित चुकला म्हणे. असं म्हटल्याबरोबर देवाला राग आला. माझ्या भक्ताला तू चुकलं म्हणतो, जो बसायला पाठ दिला होता त्यालाच आज्ञा केली, काम सुरू करा म्हणे आपला आता. वा सटकुण्या पाठ निसटला, जे पाठ निसटला वरून पाठीमध्ये धाडकुण्या बसला पाठ. बापरे म्हणला कोण? भट. आतापर्यंत सगळं चांगलं होतं ना, असा रपाटा कसा काय पडला? खाल्ला पाठ कधी निसटला तेही कळालं नाही. मागे मग पाठ ठोकत होता. पाठ ठोकताना त्याच्या घरातल्या जात भाऊनं बघितलं. जात भाऊ लाकडाचे कोणकोणते घरात असतात? जुना काळ, मुसळ, आणखी लाटणे, खुटे. हा घरात खुटे, हा खुटे, हा असे काही त्यांनी बघितलं. जे काही लागले मारायला, माझ्या भावाचं भांडण करतो असं काय भट मोकळा केला. ते म्हटलं अचानक असं काय झालं गडी? घरातून बाहेर पडण्याकरता निघाला. आता फक्त घरातले मारत होते. जसा काय अंगणात आला भगवंताने अंगणातल्याला सांगितलं आता तुम्ही व्हा. अंगणात बाज होती, अगोदर बाज आडवी आली. असा काय भट मोकळा केला महाराज. असा भट नांगर होता, मानत अडकला नांगर. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. काय काय अवस्था झाली, खूप गोड वर्णन केले. जानवे, पंचांग, धोतर, अशी काय अवघड गती केली. भटाला मारलं नाही, कारण ब्राह्मणाचा वेश धारण करून आला होता. देव गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. नंतर दुसऱ्यांदा मावशी आली. मावशी म्हटली मी मारलं तुझ्या शत्रूला, कंसात चिंता करू नको. मावशी वीस पाजून मारण्याकरता आली. भगवंताने तिचं विषयी पेलं, दूधही पेलं आणि त्या पुतणीचा उद्धार केला. हा भगवंताचा स्वभाव आहे. अहो बकियम स्तन काल कूटम जिगासया पालदप्य साध्वी लेभे कृत्रिम धातृचित्तम ततो नेमकम वा दयालुम शरणम लभेत. माझ्या देवा एवढा कोण महाराज उदार आहे. आणि अशा प्रकारे भगवंत लीला करायला लागला. हळूहळू आता देव मोठा व्हायला लागला. देव हळूहळू मोठा व्हायला लागला. आता मोठा करावं लागलं. बस झालं की आता देव हळूहळू मोठा करावं लागला. त्याचं नाव ठेवलं कृष्ण वगैरे सर्व काही, बलराम नाव ठेवलं. आणि जसं जसं मोठा व्हायला लागला भगवंत आता लीला करायला लागल्या. भगवंताच्या दोन लीला आहेत गोकुळामधल्या. ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंताने अगोदर रांगताना लीला केल्या काय? रांगत रंगणे चोरित लोणे, रांगत रंगणे चोरित लोणे, धावणी धरती गवळणी, धावन धरती गवळणी, बांधती चरणी देती दाराने, बांधती चरणी देती गराने, यशोदे साजनी वो, यशोदे साजनी हो, दय दूध भक्षोने तमाल नेले, नवल केले साजनी, कृष्ण आलवा आलवा, कृष्ण आलवा, रंगणी चोरीत लोणी. भगवंत रांगायला लागले. हळूहळू भगवंत रांगताय. भगवंताचं रांगणंही गोड आहे. देव रांगतोय. कसा रांगतोय? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने, रंगणी रंगनात तो म्या देखिला. देव डाव्या गुडघ्याने रांगत होता म्हणे देव, डाव्या गुडघ्याने. लेकरं रांगतात बघा आपली. रांगण्यामध्ये सुद्धा बाबा गमक आहे. काही लेकरं डाव्या गुडघ्यावर रांगतात, काही लेकरं उजव्या गुडघ्यावर रांगतात, आणि काही लेकरं उगं पोटावर रांगतात बघा. त्याच्यामध्ये गमक आहे. जे डाव्या गुडघ्यावर रांगतं ते पुढे चालून मोठा राजा होतं म्हणे, ऐश्वर्य योग त्याच्या जीवनामध्ये. जे उजव्या गुडघ्यावर रांगतं त्याच्या जीवनामध्ये विद्वत्तेचा योग आहे. आणि जे उगं पोटावर रांगतं मग ते असंच जन्माला येतं, त्याचा काही योग नाही. ते उगं योगायोग आहे, काही नसतं त्याचं. हा मग ते रांगणं चांगलं असलं पाहिजे, योगायोग नसला पाहिजे. हा मग डाव्या गुडघ्यावर रांगायला लागलं. तळवे तळ हात टेकीत. अगोदर घरात चोऱ्या सुरू केल्या, लोणी चोरायला लागला. आणि हळूहळू देव मोठा व्हायला लागला.
घरात लोणी चोरत चोरत देव बाहेर आला, उमऱ्याच्या बाहेर पाय टाकला आणि गोकुळामध्ये पाय टाकल्याबरोबर त्याने अगोदर सवंगडी जमा केली, गोपाळ जमा केले. गोपाळांना एकत्रित केलं. भगवंताचे मित्र आहेत पेंद्या, सुदामा, श्रीरामा, मधुमंगल, वरद्या, वाकड्या, हे भगवंताचे अष्टगोपाळ मित्र आहेत. सर्वांना एकत्रित केलं आणि भगवंताने सगळ्या गोपाळांची तब्येत बघितली. भगवंत पार सुजलेला, याला घायला घरात कमी नाही. आणि गोपाळाची तब्येत पाहिजे तर पार काडीसारखी तब्येत. भगवंत म्हटले गोपाळांनो, अरे काय तुमची अवस्था झाली? कोण म्हटले? देव म्हटले. देव. आपलं गाव गोकुळ. गोकुळ कशाला म्हणतात? गो म्हणजे गाय, कुळ म्हणजे समूह. गायांचा समूह जिथं राहतो त्याला गोकुळ म्हणतात. आपल्या इथं काय दह्याला कमी नाही, आपल्या इथं काय दुधाला कमी नाही, आपल्या इथं काय खायला कमी नाही, सगळं मुबलक प्रमाणामध्ये. मग एवढा असून सुद्धा तुमची काय अवस्था? गोपाळांची तब्येत बघितली. गोपाळांना म्हटलं गोपाळांनो का तब्येत तुमची अशी? गोपाळ म्हटले देवा सगळं आपल्याकडे, घरात सगळं आहे, दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळं आहे, पण आमच्या पोटाला काही घरातले देत, आमच्या ढेरीला काही नाही. सगळं चाललंय कुठं? दूध डेअरीला. सगळं चाललंय डेअरीला, आमच्या ढेरीला काही नाही. आणि आम्हाला काय? मग आम्हाला फक्त ताक आहे, दुसरं काही. ताकानं कुठं तब्येत सुधारत असते वय? तब्येत सुधारण्याकरता तूप खावं लागतं. हे सगळं कुठं चाललंय? बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आली लोणी ग बाई ग, दही दूध ताक आली लोणी बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाय माझ्या ग, दुधात नाही पाणी बाय माझ्या ग, माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोकुळच्या त्या गाई म्हशीत खान सगळं रानमाळात, उगीच कशाला टाकून बघायचं, उगीच कशाला टाकून बघायचं, पैशा विन घेण ग बाई ग, दुधात नाही पाणी ग माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजारात विकण्या निघाली, बाजारात विकण्या निघाली, दही दुधात आली लोणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही सगळ्या गवळणी कुठं चालल्यात? मथुरेला चालल्यात घेऊन. काय म्हणतात? बाई माझ्या ग, विकण्याकरता आमच्या दुधात काही नाही. मी गोकुळातल्या गवळणीचं सांगतोय, सोमटांमधल्या नाही. गोकुळातल्या गवळणीच्या दुधामध्ये पाणी नव्हतं. आमच्या गवळणीच्या दुधात पाणी नसतं, पाण्यात दूध असतं. लक्षात घ्या, आम्ही तिथलं सांगतोय. आणि मग असं काही म्हटले गोपाळांनो तुम्ही चिंता करू नका, चिंता करायचीच नाही. मागे झालेलं झालं, पण आता मी आलोय. भगवंताने संघटना स्थापन केली, स्वतः अध्यक्ष झाला. चिंता करायचं नाही. आता जर तुम्हाला उपवासी राहायचं नसेल तर काय करायचं? माझ्या मागे
पोट भरील आजू देतो पोट भरील हो याला थोडी यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे सरत नाही. लोकांनी किती देऊ द्या ते पुरतच नाही. कुठंतरी ठिगळ कमी पडतं, पायाला तर कमी पडतं, नाही तर डोक्याला तर कमी पडतं. पण एकदा संतांनी द्यावं. या संतांचे हे देणे, या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने कल्पतरुहुनी परिसा परिस आघाद लेणे परिसा परिस आघाद लेणे चिंता मनी ठेंगना. चिंतामणी सुद्धा संतांच्या देण्यासमोर ठेंगणा आहे. हे संतांचं देण आहे. आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञ तो शावे तो शिवणी मज द्यावे पसाय दान. हे दान काय कमी आहे का? या दाना एवढं श्रेष्ठ दान कोणतं नाही. आणि मग आलं तरी यारे लागे आवगे माझ्या माझ्या मागे मागे या. माझ्या मागे मागे आल्यानंतर काय होईल? आजी देतो पोट भरी. तुम्हाला मी आज पोटभर खाऊ घालीन. पोटभर चिंता करायची, पोटभर खाऊ घालीन, चिंता करायची नाही. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. फक्त एक करायचं म्हणे, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. माझ्या मागे येताना लई गडबड करायची नाही. शॉर्टकट घ्यायचा, बायपास चालायचं हा नाही. बरोबर आहे. अजिबात शॉर्टकट मारायचा हा. आम्हाला रात्रीतून पुढे जायचंय, अजिबात नाही. शॉर्टकट मारून आजपर्यंत कोणी पुढे गेला नाही. गेले ते रात्रीतून माघारी आले. हा शॉर्टकट मारून जे पुढे गेले, रानू मंडल सगळ्यांना माहित आहे. एका रात्रीत वर गेले आणि दुसऱ्या दिवशी खाली आली. संघर्षाने वर चला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि इथलं जर पोट भरत असला, तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद वाटत असेल तर एक करा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरो पोटे. भगवंताने सूचना केलेली आहे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. विठोबा रखुमाये सूचना केली. आता माझ्या मागे या. पहिला प्लॅन तयार केला. जेवढ्या गवळणी मथुरेकडे निघाल्या, भगवंताने टोल टाकला. मथुरेला जायचं, एक तर मथुरेला जायचंच नाही. त्याच्यामध्ये राजकारण आहे, धर्मकारण आहे, भक्ती कारण आहे. राजकारण, कंस आपला शत्रू आहे, रोज राक्षस पाठवतोय, मोठमोठे राक्षस येत आहेत, गोकुळावरती हल्ले करतायत. तुम्ही दही दूध तिथं नेऊन विकता, त्यांना धष्टपुष्ट करता आणि घरातले माणसं उपवाशी ठेवता. हे कोणती नीती आहे? हे कोणतं शानपण आहे? घरातले माणसं अगोदर जगवा, घरातले माणसं मोठे करा, आपली माणसं मोठे करा, नंतर दुसऱ्याकडे बघा. महाराष्ट्राला ही नीतीच कळाली नाही. महाराष्ट्राने आजपर्यंत आपल्याच माणसाची माती केली. कोण? महाराष्ट्राने. ते तुम्हाला गीत माहित आहे का? आपली माणसं आपली आपली माती आपली माणस. ते माहित आहे का? पण त्याचा अर्थ तुम्हाला कळाला नाही. आपली माती करणारे आपलेच माणसं, हे अर्थ आहे त्याचा. आपली माती आपली. हेच बंद करा म्हणे आता. आणि जायचंच असेल तर आमचा टॅक्स भरून जा. टॅक्स गवळण म्हटली तुला देण्यापेक्षा आम्ही इकडे नासून टाकू. द्यायला तयार नाहीत गवळणी. भगवंताने एक एक माठ फोडावा. बाहेर माठ दिसला की भगवंताने फोडावं. एकही माठ सुरक्षित राहिला नाही. आणि मग गवळणीने विचार केला, हे नंदाचं कार्ट लई सतवायला लागलं. सर्व काही दही दूध सर्व काही घरामध्येच ठेवून टाकल्या शिंक्यावरती. हे 4-5 दिवस 10-15 दिवस बाहेरच काढायचं. बाय एकही मडकं यायला तयार नाही. गोपाळ म्हटले देव लई तोऱ्याने सांगत होता, यालं तरी यारे लागे नाव घे माझ्या. आजी देतो पोटभरी. 3 दिवसापासून उपवास म्हणजे तुझ्या पाठीमागे राहून काहीच नाही. हा 3 दिवसापासून उपवास आहे. तुझ्यासोबत राहायला तयार आहे मी, पण पोटालाच काय नाही ना आमच्या. बरं तुझ्या नादानं आम्ही घरच्या नाही सांगून टाकलं. आमचं काही चिंता करायचं नाही. तुमचा आजपासून ताकही पिणार नाही आम्ही, कारण आता लोणी भेटणार आहे खायला. लोणी गेलं ताकही काहीच पदरामध्ये पडलं नाही. देव म्हटला गोपाळानं थोडा प्लॅन फसला गडी. मला भरपूर इच्छा होती पण प्लॅन फसला. पण आता दुसरा प्लॅन.
सीधे उंगली से जब घी नहीं निकले तब उंगली टेढ़ी करनी पडते. आता असं मागून आपल्याला भेटत नाही, मग आता चोऱ्या करायच्या. आणि भगवंताने अखिल भारतीय चौर्य मंडळ स्थापन केलं. गोपाळांना म्हटलं मी जसं करेल तसं करायचं, माझ्या मागे यातून चोऱ्या करायच्या. पेंद्या ये पुढे, पेंद्या आला पुढे. पेंद्या भगवंताचा लय जवळचा. घे यादी म्हणे. घेतली यादी. कर चोरीचं साहित्य. काय काय करायचंय? चोरीला लागणारं साहित्य ऐका. भगवंत म्हटले 4 गोष्टी लागतात चोरी करायचं म्हटलं की. पहिली गोष्ट एक लांब वेळूची काठी घे म्हणे. वेळूची काठी. 2 नंबर बारीक बारीक खडे घे म्हणे. खडे बारीक बारीक खडे घेतले. 3 नंबर सराटे घे म्हणे. सराटे. सराटे कळतात ना? गाढव काटे. गाढव काटे. गाढव काटे घेतले. आणि 4 नंबर चाळलेली माती घे म्हणे. चाळलेली माती घेतली. पेंद्या हुशार होता थोडा. हुशार म्हणजे शहाणा नव्हता, 150 आना होता पेंद्या. गावगाव काय असे 150 आणे असतात. हुशार नसतात, 150 आणे असतात. ते म्हटले देवा ते चोरीचं साहित्य तर घेतलंय मी, पण नेमका उपयोग काय? हे वेळूची काठी. देव म्हटले चोरी करायची सोन्याची नाही, लोण्याची करायची. लोणी शिंक्यावरती. शिंकी. आणि आपल्याला चोरी दिवसा करायची नाही, रात्री करायची. आपल्याकडे वेळ कमी आहे. घरात शिरलं की अगोदर वेळूची काठी. त्याच्याकरता वेळूच्या काठीनं अगोदर तपासायचं मडकं कुठं आहे ते. मडकं तपासल्यानंतर बरं वेळूच्या काठीचं कळालं, पण हे खड्याचं बारक्याचं काय काम आहे? ते म्हटले आपल्याकडे वेळ कमी आहे. हातातले कडे अगोदर फेकायचे सगळीकडे खडे. जे मडकं खणकुण्या वाजल ते सोडून द्यायचं, आणि जे मडकं असं धबकुण्या वाजल तेवढंच पकडायचं. त्याचंही कळालं म्हणे. पण हे बारीक बारीक हे सराटे म्हणजे गाढव काटे कशा करता? ते म्हटले एखादी जर गवळण तिला कळालं, गवळण निघाली धावून आपल्याला पकडण्याकरता, तर ते सराटे काय करायचे? तिच्या वाटत टाकायचे. सराटे कळतात ना गाढव काटे. गाढव काट्याचं एक हे महाराज. हे गाढव काटा कसाही टाका तुम्ही, त्याची एक बाजू उभीच राहते, एक बाजू टोचणार म्हणजे टोचणार. गावगाव काय माणसं गाढव काट्यासारखे आहेत. किती चांगलं वागा त्याच्यासोबत, कसंही वागा, ते टोचणार म्हणजे टोचणार. पेंद्या म्हटला तेव्हा सराटे कशा करता? गवळण चालून आली तर सराटे टाकायचे वाटत. पेंद्या थोडा पुढचा होता. पेंद्या म्हटला देवा गवळणे जर चप्पल घालून तर मग कसं करायचं? हुशार होता. देव म्हटले मग चाळलेली माती कशा करता घेतली? चाळलेली माती डोळ्यावर फेकायची. पेंद्या थोडा पुढचाच होता. पेंद्या म्हटला देवा तिने जर चष्मा घालून आली तर? देव म्हटले पेंद्या तू इथंच राहा, तू कुठं घेऊन जाण्याच्या लायकीचा? हे काही निगेटिव्ह माणसं कुठंच नेण्याच्या लायकीच्या नसतात. नाही महाराज, ते काम तर होऊ देत नाहीत, पण अगोदरच म्हणणार होईल का, असं होईल तर काय होईल, मग तसं झालं तर काय होईल. आज जा ना बाबा अगोदर. नेगेटिव्ह माणसं तर दवाखान्यात एखाद्या माणसाला बघायला कधीच न्यायचं नाही. ते तिथं जाणार, त्याच्या उशाला बसणार, त्याला तर काही खायला घेऊन जाणार नाहीत, पण त्याला म्हणणार काय झालं? ते म्हणणार काय नाही, ताप आली हो. हे गप त्याला धीर देणार नाही. हे म्हणणार अहो असंच आमच्या गावात एकाला ताप आली, मग काल मेलं ते, हे कायला जगाला आता. नेगेटिव्ह माणसं घेऊनच जायचे नाही. आणि भगवंत चोऱ्या करायला लागला. सर्व गोपाळांना घेऊन देव चोऱ्या करायला लागला. रोज एका घरी जावं, रोज एका घरी जावं. आणि मग हळूहळू हळूहळू गाराने यायला लागले. गवळणी सांगती गाराने रात्री आला चक्र पाने. हा गवळणी सांगती दही दूध तुपलोने फोडिली अवघी विरजनी. कोणाशी आवरेना, हाग बाई कोणाशी आवरेना. यशोदे तुझा यशोदे बाळ तुझा ताना कोटवरी. एक 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 गवळण निघाले. कोणाच्या घरी जावं, सगळं दही दूध खाऊन टाकावं. बरं नुसतं खायचं नाही, मडके फोडून टाकावे. एक गवळण म्हटली परवा माझ्या घरी आला, सगळं मडक्यातलं खालन माझं म्हातारं दारात झोपलं होतं, त्याची पार ढेरी मोठी आहे. मडक्यातलं सगळं कालन मडकं उचलून पार त्याच्या ढेरीवरच आणून धार दिशी बोल.
काय काय खोड्या करते सांगायच्या. याच्या खोड्या सांगता महिपत्र सिंधू अटे. हा, याच्या खोड्या काही सामान्य नाहीत. यशोदे तुला येईल राग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग बाबा. यशोदेला किती खोड्या सांगल्या तरी आईला खरं वाटायचं. आईच आहे ती, एक एक यावं. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे ग बाई आमाशी पहावे ना, यशोदे बाळ तू जाताना, कोटवरी सोसू धिंगाणा. तिसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणी. खूप चांगलंय. पतीची दाढी माझी बेनी, दोहीची गाठ पाडोनी. गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तू जाताना, कोठवरी सोसू धिंगाणा. असे लई प्रकरण आहेत त्याची. प्रकरणवालाच बाबा आहे तो. आणि म्हटले असे आल्या खोड्या तरी यशोदेनं म्हणावं काय, मला काय तुमचं खरं वाटत नाही का. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने. बाळ दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा गे, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 गावच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 वाडीच्या 12 गे गोकुळच्या नारी. आणि तुम्ही 12 मतीच्या 12 गे गोकुळच्या नारी. ऐका, असे म्हटले, बऱ्याच प्रकारे म्हटले. काही मला तुमचं खरं वाटत नाही. गावातली सगळ्यात दाडबाई होती त्या गोकुळातली. ती पुढे आली म्हटली, गवळणीनो तुम्ही गाराने यशोदेला सांगताय आणि तिला काही पटत, तिला पटणारच नाही का. जिच्याकडे गाराने सांगताय ज्याचे, ते तिचं कोण आहे, पोरग आहे. आणि आईला आपलं पोरग कसले राहू द्या चांगलंच वाटतं की नाही. कसंही काय राहू द्या चांगलंच वाटतं. आणि मग म्हणे असं एकेकीनं सांगायला लागले म्हणजे काय पटणार नाही तिला. आपण संघटना करावी लागल. आणि तिनं संघटनाच केली. गावात संघटना केली बायांची, बचत गट. आणि ती अध्यक्ष झाली. त्या संघटनेची अध्यक्ष झाली. मला वाटतं तिचं नाव शांताबाईच होतं काहीतरी. तिची अध्यक्ष झाली ती. आणि शांताबाईनं असा पदर खवला कमरेला. ती म्हटली, यशोदे ये बाय. कृष्ण बाहेर आला. यशोदे तुझ्या लेकराला आवर. बस झालं म्हणे, आता आम्ही कंटाळलोय, पार कदरलोय. हा, महाराज सोडा कीर्तन, आता बस झालं आहे की नाही. असं आहे का, नाही की बोर तर नाही ना तुम्ही. हात वर करा बरं. कोणाकोणाला कीर्तन सुटा वाटते एवढे. आणि मग काय म्हटले बघा, आवर तुझ्या कृष्णाला. आवरी आवरी आपुला काना, नाशिल्या मुच्या सुना. आवर घाला, आवर याला. बस झालं म्हणे. आता कृष्ण थांबला होता. कृष्णा कोण म्हणली, शांताबाई. आजपर्यंत बऱ्याच जणांच्या इथं चोरी केली, पण आपल्या इथे यायची टाप झाली, हिंमत झाली नाही मग तुझी आपल्या इथे यायची. येऊन तर बघा आपल्या घरला, तुला खुलं चॅलेंज आहे म्हणे. देव म्हटला, मला आमंत्रण आजपर्यंत कोणी दिले नाही, तर आमंत्रण देऊन बोलवते. जवळ पेंद्या होता, पेंद्याचा घर नंबर लिहून घे सगळं काही. पेंद्या म्हटला लिहून घेतो देवा. काय घर नंबर आहे, जिल्हा परिषद शाळेच्या मागे 3ऱ्या नंबरचं घर शांताबाईचं. आणि शांताबाईनं सर्व तयारीच केली, कारण तिला माहिती आहे आपण आगीत हात घालून आलोय. आणि हे काय गप बसणार नाही, हे आग्यामुळे. कोण, कृष्ण. त्याला दगड मारल्यावर ते काय गप असेल का. हिनं सगळी तयारी केली. सगळं आतमध्ये होतं, बाहेर पहरा लावला, सुरक्षा लावली. पण हाही देव आहे.
हा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकुट सकळ म्हणे धन्य तुझी यानं जातानाच अंगाला लोणी लावून गेलाय. बारीक रूप धारण करून सूक्ष्म रूप धारण करून हरी डेऱ्यामध्ये शिरला. आतमध्ये डायरेक्ट शांताबाईची नजर चुकून सूक्ष्म रूप धारण करून आतमध्ये गेला. याला का रूप कमी आहेत का? अनंत रूपे अनंत वेशे. एक रूप नाही बाबा. आतमध्ये गेलं तिला कसलेच चावून लागतं सगळं खाऊन टाकलं. मडके फोडले सगळं फोडलं. सूक्ष्म रूप धारण करून हिला चावू लागली शांताबाईला. भगवंताची लीला वेगळी लीला खेळली त्याने या ठिकाणी. आणि मडकं फोलून आवाज शांताबाईच्या कानावर तिनं दरवाजा उघडला. कृष्ण दिसतोय. धावतच गेली शांताबाई. कृष्णाला पकडलं मनगटाला. आजपर्यंत कोणाच्या तावडीत आला नाही. आपल्या तावडीत आला. शांताबाई म्हणतात आपल्याला. हा आजपर्यंत कोणाच्या तावडीत आला नाही. थांब म्हणे आता चल घराकडे. वडीतच निघाली यशोदेकडे. पण नटधारी आहे तो. याने काय केलं माहिती आहे का? शांताबाई घरातून बाहेर वडीत आणायला लागली मनगटाला धरून. हाताला लोणी लावलं होतं. दाराच्या बाहेर आले तिचा नवरा अंगणामध्ये झोपला होता. याने आपला हात सोडला आणि तिच्या नवऱ्याचा हात हातामध्ये दिला आणि गेलं निघून ये मागच्या मागून. शांताबाई पुढे नवरा मागे. दिंडी निघाली कुठं? ज्ञानबा तुकाराम. कशा टाळ्या वाजवल्यात बघा. जेव्हा वाजव म्हणलं तो वाजवत नाही. असलं काही सोंग आलं की बरोबर टाळ्या वाजतात यांच्या. माणसाला सोंग लय पटत. आणि शांताबाई निघाली. म्हातारा म्हणायला लागलं म्हातारी का ओढते मला? माझ्याकडे काय नजरीची नाही. म्हातारा मागेच ओढत यशोदेच्या घराकडे. तोपर्यंत कृष्णाला यशोदा माता मंथन करत होती. आई राहू दे म्हणे मंथन, आपल्याकडे एक सोंग येते चल बाहेर. तोपर्यंत शांताबाई आली. तिने हाक मारली यशोदे बाहेर ये. यशोदे यशोदे तुला म्हणते बाहेर ये. यशोदे बघ तुझ्या लेकाच्या करामती लवकर बाहेर ये. यशोदा बाहेर आली पण एकटी आली नाही. यशोदेच्या हातामध्ये कृष्ण. शांताबाईने कृष्ण यशोदेच्या हातामध्ये बघल्याबरोबर थंडगारच झाली. का? यशोदेच्या हातात कृष्ण आहे तर माझ्या हातात कोण आहे? तिनं असं हालूच मागे वळून पाहिलं तर हातामध्ये कोण होता? नवरा. अशी काही चेतली तिनं, अशी काही पेटली. तुम्ही माझ्या हातामध्ये कधी आले? हा म्हटलं लग्न झालं तेव्हापासून तुझ्याच हातामध्ये. दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये? जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून तुझ्याच हातामध्ये. आणि मग असं काही झालं. भगवंताने हे लीला केलेली यशोदा मातेला कळली. यशोदा माता म्हटली आता गावात राहायचं. मला तुझं सगळं काही पटलं. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. सर्व ठरलं. शिदोरी वगैरे बांधली. सर्व गोपाळांना सांगितलं आता गावात राहायचं नाही. मग या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या 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 रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात. काना ढवळी गेली काना पवळी गेली. काना धावळी गेली काना पवळी गेली. काना ढवळी गेली काना पवळी गेली. गाई रागी गोऱ्या सुदामा. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या 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 रे तुम्ही गाई गोपाळ यमुनेच्या तिथे. आणि भगवंत सर्वजण त्या ठिकाणी आलेले. सर्व ना गोपाळांना सूचना केली. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटोस मारो मदन गोपाल. काली काली गैया गोरे गोरे ग्वाल. बीच में मारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटोस मारो मदन गोपाल. सर्वजण त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर गोपाळाने सर्वांनी बरेचसे खेळ खेळले. हामामा हुतुतू हुंबरी बरेचसे खेळ खेळले. गोपाळ म्हटले देवा आता बस झालं. खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे. आता बस झालं म्हटले. खेळ काय कमी खेळणे. खेळ कोण कोणते खेळले? हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. घुमरी वाजे घुमामा.
ठिबक खेळ गड्या तिगुन खेळ मांडू खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू आता इटी दांडू नाही आबक नाही डुबक नाही काय नाही आता फक्त पबजी फ्री फायर दन खेळतात पोरं आला 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 मार 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 तिकडे तिकडे बघ हे फ्री फायर कशातच मिळ नाही बाप अर्ध्या रात्री जागा झाला काय झालं गडी घरात चोर शिरला काय पोरग मोबाईल मध्ये गेम खेळत होतं अवघड झाले काम लक्षात घ्या असे खेळ खेळले आणि मग आता गोपाळ म्हटले देवा बस झालं खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख सर्वांना सांगितलं आपापल्या गायी आवरा सर्वांनी गाय आवरल्या खडकी सोडी येल्या मोठा खडकावरती सर्वांना गोल रिंगण करून बसवलं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या भगवंत स्वतः आतमध्ये थांबला सगळ्या गोपाळांना सूचना केला सर्वांना शिदोरी मिळेल सर्वांना प्रसाद मिळेल आजचा प्रसाद म्हणजे काय सामान्य नाही तुका म्हणे काला कोठे आवेद देखिला काला काही सामान्य नाही काल्या करता प्रत्यक्ष देवता लोक आशा करतात काल्याची आशे देव जळी झाले मासे हा यमुनेच्या तीरामध्ये यमुनेच्या डोहामध्ये ब्रह्मदेव सर्व काही माशाचं रूप धारण करून आले गोपाळांनो सूचना आहे काला तुम्हाला भेटतोय विशेष हाला बसंत संगे तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ हा काला वैकुंठात दुर्लभ आहे तुम्हाला काला भेटतोय तुम्ही अधिकारी आहात व्हाल कोण कोण अधिकारी तुम्ही अधिकारी आहेत आणि अधिकाऱ्यालाच काला भेटतो आणि तुम्हाला काला भेटणार आहे मी प्रत्यक्ष काला देणार आहे आपल्यालाही भगवंताच्या कृपेने काला या ठिकाणी भेटणार आहे पंढरीनाथाच्या कृपेने नामदेवरायांच्या कृपेने आपल्याला काला भेटणार आहे प्रसाद देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात सर्वांना तो काला मिळणार आहे भगवंत आतमध्ये थांबले सर्वांना सूचना केल्या कोणी हात धुण्याकरता यमुनेला जायचं नाही आपापलं गायरान दिले तिथं पुसून टाकायचं म्हणे प्रत्येकाने आपापलं लक्षात घ्या आता भगवंतानी सर्वजणांना प्रसाद वाटलेला आहे आपल्यालाही प्रसाद मिळणार आहे आपण एकदा गजर करूया आणि मग नंतर ज्ञानेश्वर माऊली होईल एकदा काल्याचा श्लोक होईल सर्वांनी हात जोडायचे काल्यात विभ्रद वेदुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानौ मुस्रन कवलं तत्फलान्यांगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सूर्दो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजो यज्ञ भुगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की पुंडलिका